म्हणजे कशी? मकर संक्रांतीचे दिवस ना, तर ओपनिंग वेगळी. खुसखुशीत तीळ, गुळाची गोडी. खुसखुशीत तीळ, गुळाची गोडी. स्नेहा प्रेमळ, सरोज हा थोडी गमती सरोज हा थोडी गमतीशीर. युट्यूबकर आणि कोकणकर कशी वाटली परत किचन मध्ये तुमका स्नेहा सरोजची जोडी? परत एकदा ओपनिंग होतली कारण थोडासा ह्या झालेला, पण नंतर करतलं. हा. आता सुरुवात करूया आपल्या खुसखुशीत, मऊ लागणाऱ्या तिळाचे लाडू. आज आपलं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. जानेवारीमध्ये सगळ्यात पहिलं आपलं सण येतात तो म्हणजे आपलं काय? मकर संक्रांत. आणि मकर संक्रांत आली की सर्रास सगळ्यांच्या तोंडात एकच वाक्य असतात. तिळगुळ घ्या ओ, गोड गोड बोला. आता कोणाला हे गाणं माहिती असेल तर सांगा. आपण गेल्या म्हणजे 3 वर्ष अगोदरच्या एका रेसिपीमध्ये या गाणं बोलून ओपनिंग केलेली. तिळगुळ घ्या ओ, गोड गोड बोला. कारण तीळ म्हटलं आणि त्याच्याबरोबर गूळ आला, की त्याच्याबरोबर गोड गोड बोला हे येतच. आणि तसं आपलं नवीन वर्षाचं म्हणजे आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार नाही, आपल्या इंग्लिश कॅलेंडरनुसार जो नवीन वर्षाचा पहिला सण असतो तो आहे आपला मकर संक्रांत. त्याच्यासाठी आज आपण करतो तिळाचे लाडू. पण तुम्हाला माहिती आहे का, एकदा मी या वहिनीनं माझ्या एका मैत्रिणीकडे गेलेलं आहे हळदी-कुंकवासाठी आणि तिथे मोठी गंमत म्हणजे अशी काय तुम्हाला माहिती आहे, तिने लाडू दिलेत आणि मी सुद्धा लाडू पटकन लाडू म्हटलं की कसं हातात तिळापेक्षा ते तिळाचे लाडू म्हटलं की हातातनं डायरेक्ट तोंडात जातं आणि ते होते एवढे कडक की माका वाटलं माझं दात विकेट आता पडली वाटतं हां. दाताची. हाका वाटलं आता दात आणि ती का कसं कामावर जातात ना, त्याच्यामुळे त्याला वेळ नसतो. त्याच्यामुळे त्याने रेडीमेड लाडू आणलेले आहेत. तर तुमच्याबरोबर सुद्धा सर्रास असा होत असताना. लाडू करून गेलो किंवा बाजारातले लाडू आणले, तर त्याच्यामध्ये एक तर मातीचे खडे पण असतात हां. आता त्याची कारणं काय आहेत ते पुढे रेसिपी करता तुम्हाला सांगतो किंवा ते लाडू एवढे कडक होतात किंवा चिवट पण होतात हां आणि ते चिवचिवीत लाडू खायची ती मजा नाहीये. तर आजच्या या रेसिपीमध्ये तुमका छोटे-छोटे 10-12 नाही मला वाटतं 5-6 टिप्स होतले. छोटी रेसिपी आहे हां. त्यामुळे होतील तितके जास्तीचे प्रयत्न करू आम्ही देऊचे टिप्स ते देऊया. चिकट होण्यासाठी कित्या, कडक होण्यासाठी कित्या, परत ते तीळ निवडले नाहीत तर खडू गावता. हां. आता मगाशी ह्या बोलत होत्या तेव्हा मी नाव करत होते नव्या वर्षाचा. तर मी नाव आता तीळ भाजते वेळी घेईन. तर अशा प्रकारे पहिली टिप्स म्हणजे हीच हां, की जर तुम्ही तीळ आणलात, तर ते तीळ पहिले निवडा. हं. ही एक आपली टिप. काळे तीळ म्हणजे साधे हां. तीळ रोजचे वापरातले घेतलात म्हणजे आपण अळूवडीत घालतो हं. ते, जेवणात वापरतो ते तीळ. आणि आता ह्या सीझनमध्ये पॉलिशवाले गावतात. पॉलिशवाले फक्त एक हात मारला तर खडू गमता हो लगेच. कारण ते चकाकत असतात. हां, अनपॉलिशवाले असतील तर त्याला जरा आणि काळे तीळ आपल्या गावी काळ्या तिळाचे बरं. लाडू बनतात हां. हं. चला आता अशा प्रकारे आपण रेसिपीकडे वळूया आणि त्याचे साहित्य आणि तिळाकडे जाऊया. चला. सगळी अशी पूर्वतयारी करून घ्यायची. तीळ काढून घेतले. पाव किलो तीळ घेतलाय, त्याका बरोबर पाव किलोच गूळ घ्यायचा. कमी जास्त करायचा नाही, की त्या तुम्ही माझ्या जास्त आता ह्या 400 ग्राम तीळ तीळ आहेत ना, तर पाव किलो गूळ घ्यायचा. की त्या तर तीळ कमी असतात आणि शेंगदाणे ह्याची बरोबरी बरोबर पाव किलो होते. जर हे 200 ग्राम तर 50 ग्राम शेंगदाणे आणि ह्या 10-20 ग्राम सुक्या खोबरा. जर मी एक कवड होती ती कापून बारीक करून दिल्या सरोजने. त्याका मी बरोबर 300 ग्राम गूळ घेतलंय. म्हणजे जरा जास्त. आपलं ह्या सगळं साहित्य मिळून 300 ग्राम होता, तर 300 ग्राम गूळ. बस आणि त्याका 2 चमचे आपली वेलची पावडर आणि 2 चमचे तूप लागतला. त्याचा काय प्रमाण देणार? तर हातीक पण लागतं आपल्या तूप. असं ह्या प्रमाणात. आता बोलता मी पहिले काय घेतोय, शेंगदाणे भाजून घेतोय. कित्या? शेंगदाणे मग कसे आपल्याला 2 डाळवा करूचे आहेत. कढईत घालून घेतलंय. आता कढई पेटवते. एका काय कढई तापूक नको आहे. ती शेंगदाण्याबरोबर तापत जाईल. गूळ कोणते घेतले असं प्रियांका विचारते. गूळ आपला आम्ही चिक्कीचंच घेतलाय. तुम्ही साधा तीळ पण घेऊ शकता हे आणि बघ. त्याचं कसं भाजायचं वगैरे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते पुढे रेसिपीमध्ये. चिक्कीचा गूळ घेतलाय. हां, तुम्ही हां. चिक्कीचा गूळ घेतला ना, जे प्रथम लाडू करत असेल त्यांनी चिक्कीचाच गूळ घ्यावं कारण ते लाडू ना पटकन बाइंडिंग होतात. म्हणजे पटकन वळवले जातात. आपल्या मालवणी भाषेत बोलायचं तर पटकन वळून येतात. शेंगदाणे प्रथम भाजायचे आणि नंतर मग तीळ भाजायचे आणि त्याच गरम कढईत आपण घेऊया मग आपला सुक्या खोबरा. इच्छेनुसार, आवडीनुसार तुम्ही घाला. पण घालावा. थोडी लाडू चव छान येत आहे ना गं सरोज? हं. तुम्ही पाहिजे तर स्किप करू शकता. हं. काय सुका खोबरा पण आणि शेंगदाणे पण, डाळवा पण घालतात. डाळवा सुद्धा घालतात. हां. पण आहे ना, डाळवा मी सरोजला बोलले काय, कधी आपलं उपास असतात. आता कालचीच आपली हां. संकष्टी झाली, तर उपासात
खोबरा चलतात, गूळ चलतात, तीळ चलतात आणि ह्या चलतात, शेंगदाणे चलतात. फक्त डाळवा चलत नाही. मग ह्यो लाडू जर तुम्ही उपासाक खालास तरी चलतलो. पायान नाही हो, खाऊक चलतलो. आता शेंगदाणे काय बारीक मोठी आच नाही, डायरेक्ट मोठी आचवरच भाजायचे. आता कढई तापूक थोडं वेळ लागत ना, म्हणून शेंगदाणे लवकर होत आता नाही. जे आले आहेत त्यांना दाखवतो. आपण आज अर्धा किलोचे लाडू बनवतो. त्याच्यासाठी पाव किलो तीळ हम्म. आणि हे म्हणजे सगळं प्रमाण पाव किलोचं घेतलं हा. आहे. सगळं प्रमाण हे फक्त तीळ घेतलेत आपण बरोबर हा. 200 ग्राम आणि त्याच्यात 50 ग्राम आपण शेंगदाणे घेतलेत. म्हणजे काय झालं मिळून हे पाव किलो. हा आणि 10-20 ग्राम आपलं सुकं खोबरं आहे, कारण सुकं खोबरं वाटल्यावर हलकं होतं, ते 10-20 ग्राम आहे. त्याला वरचढ म्हणून मी 300 ग्राम गूळ घेतलाय, म्हणजे 50 ग्राम जास्त. आणि ही वेलचीची पावडर हा, म्हणजे 2 ह्याचे चमचे. आपले अर्धा किलोच्या आसपास, अर्धा किलोपेक्षा थोडे जास्तच होणार. हा. आणि ते लाडू किती होत बनतात? मीडियम साईजचे. अर्धा किलो मध्ये तुमचे म्हणजे पाव किलो तिळाचे लाडू जर तुम्ही म्हणालात असं प्रमाण धरलं तर 75 लाडू होतात. जर तुम्ही तेवढी साईज केली म्हणजे रुपया एवढा, चाराने एवढं केलास तर 100 होतले. आपलं रुपयाचा पॉइंट केवढा असतात तेवढे लाडू करायचे असतात. ह्यो लाडू मोठं नाही करायचो आणि मोठं खायचो पण नाही. ह्यो लाडू तिळा म्हणतात ना, तीळ खावे पुरुषाने 1 चमचा रोज. किती ते तुम्ही माका सांगा. आणि बायकांनी खावी अर्धा चमचा खसखस. तुम्ही ह्या लाडू मध्ये खसखस सुद्धा वापरू शकता आवडीनुसार. कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. कुठून बघताय ते पण सांगा. आता शेंगदाणे कसे बघा भाजतय तशी साला आपोआप उडतं. आमका सोलूचा त्रास नाही. आता मी बोलले ना, सरोज बोलला ना नवीन वर्षाचं पहिलं सण, तर त्याच्यावरनं मी एक नाव सुचवलं होतं. का मी नाव घेते? प्रियांका लिहिते तुमचे झुमके छान आहेत. अय्या, हे आज वेगळे चंद्रकोर. आले. हा, हे चंद्रकोर. बघा असे. धन्यवाद धन्यवाद आणि थँक्यू. सविताने लिहिले मग सांगा ना बायकांनी खसखस का खावी. हा, अजून दोघा तिघांना विचारू दे. पुरुषांना 1 चमचा तीळ, तीळ आपण पण खायचे 1 चमचा, अर्धा चमचा आणि खसखस पण खावी. तिळामध्ये जास्त कॅल्शियम वगैरे असतं आणि खसखशीत सुद्धा तास असतात, जेणेकरून आपली हाडं आहेत ना ती दुखत नाही. तर शेंगदाण्याने आपली कढई झाली काळी, काय गोसर होत. हा बघा ना कशी शेंगदाणे गोरे होते. कशी ती कढई का काळी झाली. नाही, पहिल्यांदाच हा प्रकार बघते. एवढ्या जेव्हा रेसिपी केली तेव्हा झाली नाही. हा, हे काहीतरी नवीनच मी बघितला. त्याचं कारण काय तर आता सुचतं लागतं. कढई का काळी झाली. मला वाटतं मी ह्या केले नाही म्हणून, आधी तापून घेतले नाही म्हणून रागावली ती. काय माहिती असाच झाला असाच. आधी तापून घेतले नाही म्हणून रागावली ती. केवढी काळी झाली. आता कुणाला कारण माहिती असेल तर नक्की सांगा. मी शेंगदाणे आता ज्यांनी रेसिपी बघितली त्यांनी तर बघितलं असणार. कढई किती काळी झाली. आता ही पटकन कढई घासा. पटकन गरम असते वेळीच कातो घोगडू कोयवा. आता हे बघा आपले हे पॉलिश वाले तीळ इथे तयार आहे. त्याच्यानंतर हे आपलं सुकं खोबरं, जे जवळजवळ 50 ग्राम सुकं खोबरं आहे. गूळ आपण 400 ग्राम घेतला ना, नाही 300 ग्राम. 300 ग्राम गूळ घेतला आणि ही वेलची पावडर. तीळ आपले 200 ग्राम आहेत तर 100 ग्राम एक्स्ट्रा, म्हणजे तीळ तुम्ही जेवढे घ्याल त्याच्या 100 ग्राम एक्स्ट्रा आपण गूळ घ्यायचं, बरोबर ना. जर 500 ग्राम तीळ असतील तर आपण 600 ग्राम गूळ घ्यायचं, असं प्रमाण आहे. ह्याच्यात आपले अर्धा किलोच्या जास्त लाडू होतील, अर्धा किलो पर्यंत तर नक्की होतील. सविताने लिहिलं साडी काळी घालतात ना म्हणून कढई पण काळी झाली. कढई पण काळी झाली. काय माहिती. किंक्रातला घालतात काळे कपडे. पहिली संक्रांत. आज आपण दाखवतोय कडक न होणारे, छान असे मऊ खुसखुशीत असे होणारे तिळाचे लाडू. झाली कढई घासून झाली. आता ती का तापवतलंय. मगच टाकतले तीळ. आता येतलो सारखं सारखं ब्रेक. हा, काय कळलं नाही हे काय. कारण गेल्या वर्षी ह्याच कढईत आम्ही लाडू केले होते.
आता तिका पूर्ण तापून घेत आहे आज आपली- तोपर्यंत. ही लाईव्ह रेसिपी आहे, हा त्याच्यामुळे थोडस तुम्हाला असं मोठी वाटेल, पण ही होते लगेच 15-20 मिनिटामध्ये आपले फक्त लाडू होतात. भाजून घ्यायला तुम्हाला वेळ हा. लागतो, नाही तर लाडू पटकन होतात, वळवायला काय वेळ लागत नाही. 15 मिनिटात होतात हा. लाडू. आता पटापट पटापट हळदी कुंकूसाठी नावं घ्या. आज मी तरी रेसिपीमध्ये 2-3 नावं जशी जशी आठवतील तशी तशी मी नावं घेणार आहे. डुगु डुगु डुगु. आता कढई आता पूर्ण तापली, थेंबान थेंब सुकलवा, वायच हय एक थेंब दिसता. आता आपले हे पॉलिशवाले तिळ, त्याच्यामध्ये कायच नाया, गमत असाल तर तुम्ही सांगात आहे. आता सध्या कढई तापली आहे आणि नुकतीच तीळ वतले म्हणून मोठी ठेवलंय, नाहीतर मी मध्यम करणार आहे आज. आणि मध्यम आचेवरच तीळ काय करूचे असतात, चांगले परतान घेऊ कोळेत, फुटान आणि फुलासर. आता हे चपटे होत. आता हे बघा एकदम चपटो तिळा. आता ह्यो जो चपटो तिळा ना तो टमकन फुगू गोया. पॉलिशवाले तीळ कित्याक घेऊ आपल्याक माहिती पडतं, कारण तिळाचा रंग ना थोडं चेंज होता. आपल्याकडे पांढरे तीळ होत तसे दाखवतले तुका कितपत तुमका भाजूचे असते. नम्रताने विना संक्रांतच्या आधी भोगी येते, भाकरी भरीत रेसिपी दाखव. आम्हाला भोगीची भाजी माहितीये, भोगीची भाजी आम्ही नक्की दाखवू. रविवारी असेल लाईव्ह तो. भाज्या सगळ्या जमा करायला लागतील. हरभरे काय काय भाज्या लागतील ते तुम्ही पण सांगा. मला एवढं माहितीये मेथीचे मुठी खाली घालतात. कमेंट करा. हा, मेथीचे मुठी लागतात. त्याच्यानंतर आपला ऊस लागतो, बोरं लागतात. त्याच्यानंतर आपले भाज्या, पावटा, घेवडा आणि काय काय ते तुम्ही सांगा. मला आता आठवतंय, मी आता नावं पण आठवते. असे हात दुखतात. अजून तरी तिळाक उभारो नाही इलो हे बघा. अजून मी मोठीच ठेवलंय गॅस. जर असे तिळ गरम झाले की गॅस करतले मीडियम. कढई आता तापली, आता मीडियम. मोठ्या गॅसवर भाजू नको, लवकर तीळ हा शेकतले तुमचे, पण ते काय होतले लाडू नंतर सर्वच कडवट लागतले. कडवट करपतात ना. हा, कडवट लागतात लाडू ते. म्हणून एका मंद गॅसवरच भाजू. आणि फुलतले पण नाही, ते लगेच काळे पडतले. आता फुलान भाजू कळत आपल्याक आणि सतत ढवळू कळत. चटचट उडूक होयत तीळ. अगदीच नाही कळला तर चटचट उडूक लागले की समजायचे आपले तीळ झाले भाजून. आता तुम्ही माझ्या बिना ढवळता मी सोडतोय मग उडतले, तसे उडतलेच हो, पण ढवळू वयत, कारण सगळे तीळ चारही बाजून भाजाक वयत. सुळसुळी कढई या, कान अजून तापलो नाही म्हणून धरलंय. तसं तिळाला तेल पण सुटतं. हो, जसं शेंगदाण्याला कसं तेल सुटतं तसं तिळाला खोबऱ्याला पण. तिळाचं तेल, खोबऱ्याचं तेल, शेंगदाण्याचं तेल. मला अजून एक माहिती नाही, करडईचं तेल मी कधी बघितलं नाही, खालंय पण बघितलं नाही ते कसं असतं ते मला बघायचंय. सगळ्याच आजकाल तेल बनतं ना, राईस ब्रँडचं तेल आलं. सोयाबीन, तांदळाचं तेल, तांदळापासून रा- शॅम्पू बनतो, तांदळापासून साबण बनतो, हे माहिती होतं. पण आता राईस ब्रँडचं तेल पण आलं. हा, सूर्यफुलाचं ते तर बी पाहिजे आहे. आहे. बी शेंगदाणा आहे. आहे, हा हा. सूर्य ते जुनं आहे. शेंगदाण्याचं तेल खोबरं. लहानपणी आम्ही खायचो. तीळ, शेंगदाणे हे सगळं माहिती असलेली तेल आहेत, पण हा. आजकाल आता सोयाबीनचं तेल येतं, आता ते वापरतात. सनफ्लॉवर ऑइल, सोयाबीन तेल असं आहे. हा. आता आपले तीळ बघा रंग बदललाय आणि आपली आच मीडियम आहे. एकदम रंग बदलून गेलाय तिळाचा बघा.
जर मी ढवळायचं सोडलं तर चटचटेल आणि खालचे तीळ लागले जातील. मी ढवळूचं सोडत नाही. संतोष लिहितोय तुम्ही लाडू बनवत आहात का? हो, आज आम्ही तिळाचे लाडू बनवतोय, अजिबात कडक न होणारे. आता नाव उखाणो घेते मी. बोला. नवीन वर्ष नवे पर्व, नवीन वर्ष सणाचा नवा पर्व. शांताराम रावांचं नाव घेते, मला अजिबात नाही गर्व. चला, आता कोणाला आवडलं? वा 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 वा. मी लिहित बोलते, तुम्ही पण बोलू शकता. आवडलं तर डबल हा. टिक करा आणि लाईक करा. खाली थोडे तीळ उडतात. होय होय, भाजते वेळी सुळसुळी कढई आहे ना, एकदम अशी पसरट भांडा घेतलात तर पुरी रांगोळी येत आहे तिळाची. आमचा गॅस चालू आहे हा. तो थोडा हा. बारीक आहे बघा, हा. मंद गॅसवर. नाही तर म्हणतात की गॅस बंद करून भाजतात, तर तू नाही. दिसणार आहे. उजेड आहे ना, उजेडात कसं दिसत नाही म्हणून. आता आपले तीळ पूर्णपणे एकूण एक तीळ हे बघा, भाजलो गेलेलो आहे. हो बघा, असे व्यवस्थित हे पॉलिश तीळ वाले तीळ भाजणं पण सफेद कला आहे. धोप होते. आता हा. ह्यांचं कलर रंग मस्त झालेलो आहे, मोत्यासारखं. ही पण एक कला आहे हा. हम्म. नम्रता लिहिते, मालवणी आहे, खूप छान वाटतं. होय होय होय, धन्यवाद ताई आणि तुमचं स्वागत आहे. आज आपण परब किचन मध्ये तिळाचे लाडू करतो. ही लाईव्ह रेसिपी. हा, तुम्ही जर केला नसाल आणि सामान आणलं असाल तर आता आमच्या बरोबर हाती बरोबर करून घेवा. हाती बरोबर म्हणजे कसा? सोबत सोबत. आता त्याच कढईत काय करूया, सुक्या खोबऱ्याचा वाटून घेतलंय ना, त्या भाजून घेऊया. सुक्या खोबरा पटकन भाजून होतात, चटदिशी. कारण कढई ज्या सुक्या खोबऱ्यात होई तेवढी तापलेली असा. हे बघा, तीळ आपले एवढे गरम आहेत ना की ते थंड होण्यासाठी जरा पसरवून ठेवूया. बापरे, हात भाजतात. आता सांग, पण थंडीचा थंडीचा बरा पसरवून वाटतो. ठेवकोय. असे तीळ जर थंड न करता तुम्ही लाडू वळवलात ना, तर मग तुमचे लाडू नक्कीच कडक होणार, कोमट असताना पण. त्याच्यामुळे हे तीळ थंड व्हायचे खूप गरजेचे आहेत. आता आपण लाईव्ह मध्ये आहेत, आता किती वेळ लागतो त्याला थंड व्हायला ते बघावे लागेल. आता शेंगदाणे हे करू कोय होते, चोळून घेऊ कोय होते, साला काढून. एका हातीने ते चोळून घे, साला माझा काढून. कॅमेरा हलतो. तर हे बघा, तरी पण एका हातामध्ये कॅमेरा आणि एका हातामध्ये हे मल्टीटास्किंग. आपले तीळ जर थंड होतात, पूर्ण थंड, त्याच्यामुळे मध्ये मध्ये असं ढवळलं की कसं वरचं खालचं, तसं थंडीचे दिवस आहेत ना, पटकन थंड होईल अशी आशा बाळगूया. आता संक्रांत येली ना की रात्रीची थंडी लागता आणि सकाळची थंडी लागता, मग दिवसभर थोडीशी ऊब येतात. इथे या ना मग. आता आपला सुक्या खोबरा भाजून झाला, मी लगेच गॅस बंद केलंय बघा. आता ह्या लगेच उतरवू होया, नाही तर काय होईल, लालसर होईल. ह्यातच काढतले तिळातच, कारण शेंगदाणे पण तिळातच घालू आहेत, पण ते आपल्या 2 डाळवी करूची होत त्याचे. ताट पण गरम आहे बघा, तसा धरलंय बाजू. नाही, तीळ पण खूप गरम आहे. प्रियांकाने लिहिला, आम्ही सालासकट शेंगदाणे घेतो. चांगले लागत असतील तर घ्यायचे. आता रोजच्या जेवणाचं पोट आहे ना, तर मी पण सालासकटच वापरते ताई. पण शेंगदाण्याच्या लाडू थोडे आम्ही सोलूनच घेतो, ते छान दिसतात. हे बघा, एका हाताने काम होत नाही. आता हे हासडून तरी घेऊ कोय, नाही तर ह्याच्यावर मारू कोई फूक. आता बाकीचे राहुले असतील ना थोडीशी साला तर चालतली, एवढा काय ह्या नाही. जे तीळ थंड होतं तोपर्यंत मी शेंगदाणे हासडून घेते आणि मग खलबत्यात त्याचे 2 डाळवे करून घेते. हे बघा, हासडते तो आवाज इलो तर लिवा लाईव्ह मध्ये इलो. बघू का आता. हे बघा इथे
झाले हो, तीळ थंड झाले, होत आले. आता हे बघा, आपले 2 गोष्टी झालेल्या आहेत. सीमाने लिहिलं इलो आवाज. हो. आता हे बघा, इथे खाली खलबत्त्याचा वापर टाकू. हा टाक. मिक्सरला नाही लावायचा. मिक्सरला खालचा खालचा एकदम, पीठ हा. लावता आणि वरचे वरचे मग डाळात अख्खेच रवते. 2 डाळी करूचे तर एकदम काही सेकंदातच होतला, म्हणजे मिनिटभर पण नाही लागतला. हे बघा झाले आहेत 2 डाळी. झाले ना. हे बघा, 2 डावे म्हणजे 2 तुकडे. आता ह्या असा हात ठेवायचा नाही, म्हणजे काय होता आतलो वस्तू आहे ना ती उडणार नाही. म्हणजे तुमका गमूक देत नाही मी. आता माणसाला त्या हात ठेवल्यावर आमका गमत नाही. झाले आता. हे बघा 2 डाळवे झाले. नाहीतर सरळ तुम्ही लाटणा घ्यावा आणि आपले कपड्यावर एका हंतरा नाही तर पेपरवर आणि वाटून घ्यावा. प्लास्टिकच्या पिशवीत घेतलास तरी चालत. बहुतेक जणांका आवाज येलो. हा, इलो इलो. नम्रताने लिहिलं, सीमाने लिहिलं, माधुरीने लिहिलं, रुद्रानीने लिहिलं. चला. आता ही कढई थोडी थंड होऊसाठी हे केलेलं आहे मी की त्या खोबरा चिटाकला तिका. त्याच्यावर कपडाच मारून घ्यावा. आपल्या काय करूचा लागतला याच्यात पाक करूचा ना. कपडाच मारून घ्यावा लागेल ना. कान गरमत, कढई मॉप गरमा. मॉप मॉप भरपूर सर्वच आवडीचा शब्द मॉप. पहिल्यांदा शिकले, लग्नानंतर सगळ्यात पहिलं मालवडी शब्द जो कळलो नाही. जो कळलो नाही. मालवडी असान पण मॉप. गो मॉप घाल असेन बोललेल्यांना. होय. मला काही कळलंच नाही. मॉप म्हणजे माप वाटलं मला. दी हय दी. थोडस साफसफाई ती नको दाखवायला. तीळ उडतात चटा चटा. हा, कढई तशी तापलेली आहे. आता हे सर्व गुळ ना बुतूर घालून घेते. चिरूनच घेवा. तुम्ही अख्खो जर चिकीचो गुळ असं माणसाला लागता नरम चिवट घे काय करूया टाकूया असं असतं नाही. तुमचं पाक होक वेळ लागतलो आणि पाक जातलो एकदम पुढे आणि लाडूचो रंग हवं तसं मनासारखं येऊचो नाही. तर पाणी व्हाया माका सरोज. पूर्ण भरून नको ना. थोडासा चवा 2 चमचे. आता हे गुळ टाकलंय मी. त्याच्यानंतर टाकतले 2 चमचे तूप. ह्या बघा या 2 चमचे पाणी. आपला साधाच पाणी हा, नाही तर माणसाला पाणी खायला आणलंय काचेच्या ग्लासातून. मी 1 चमचा भरच टाकते कारण थंडीत तूप जरा हे असता ना आपला गोठलेला असता. 2 चमचे पाणी आणि 1 चमचा तूप. गाढा तूप. आता हा पाकच आपलं व्यवस्थित होऊ कया. जास्त पण पुढे नाही आणि जास्त पण मागे नाही. त्याच्यासाठी परत आपण एका वाटीत पाणी घेतलेला आम्ही. पाक जसं होईत तसं आणि चेक करते वेळी पाणी असा जवळच घेऊन ठेवा. आपल्या कसा पटकन पाक चेक करू घेता. खडे असतील ना ते असे असे चमच्यान रगडान 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 वितळून घेऊ पयत.
तुम्ही ह्याच्या जागी साधो गुळ वापरा, सेंद्रिय गुळ वापरा, खयचो पण गुळ वापरलास तरी चालत. फक्त चिक्कीच्या गुळाचा फायदो काय होता? चिक्कीच्या गुळाचा फायदो म्हणजे पटकन लाडू वळूक येतात आणि तो चिकट असताले त्यामुळे ते लाडू पटापट वळूक येतात. जर नवशिके असाल तर माझा एकच म्हणणं की तुम्ही आधी चिक्कीचाच गुळ वापरा. आणि जर तुम्ही अं, अगदी रोजचे लाडू करत एकदम हे असाल तर तुम्ही साधं गुळ वापरून सुद्धा लाडू करू शकता. सेंद्रिय गुळ सुद्धा चालता, असा काय नाही हा. फक्त डार्क रंगाचा गुळ घेऊ नको, मग लाडू जास्त आपले काय दिसतात. हे बघा शेंगदाणो कच्चो पेऊक लागलो. मला वाटलं खडं आहे की काय. नाही, लाडू शेंगदाणा होतो. एक काढलेला आहे मी. हे बघा, खडो आहे ना, तो मी असो असो रगडान घेतोय. आता मंद आचेवर मी ह्या केलेल्या आहे. आता आपल्या पाकात बघा फेस येऊक लागलो. जशी मोठी गॅस केली तसं फेस येलो. आता मी गॅस बारीक करते आणि याचे काही थेंब चेक करते. पाण्यात घ्यावा, डिश मध्ये घ्यावा. नाही अजून. हे चेक करणं गरजेचं आहे. जर पाक पुढे गेला ना तर तुमचे लाडू पण कडक होतात ना नंतर. आणि रंग हा, रंग पण हे होतं. अर्धे लाडू सफेद दिसतात, हा. अर्धे लाडू वेगळे दिसतात. कर्तव्य एकाच वेळेत हा. नाही. ह्यो पाक एकदम नरम आहे. ह्याचे लाडू हेच होणार. म्हणजे एकदम नरम होतले आणि बांधूक थोडी अडचण येतली. आता परत काही अर्धा मिनिट भर परत मी मंद आचेवर पाक हे करून घेतलंय. परत त्याच वाटीत थोडासा पाणी कमी करते कारण खूपच पाण्यात वर येत पाण्यात नाही. गोड जातलंय. त्याला थोडं 1 सेकंद सेट व्हायला द्यायचं ना पाण्यामध्ये. पहिल्याची लोक पाण्यात नाही असं चेक करायचे, असं वर करायचे. मग जो थेंब आहे ना शेवटचो तो पडूचो थांबलो आणि तो असं तारीसारखं झालो की समजायचो पाक झालो. आता चांका नुसती पाण्यात सोपे मार्ग शोधतात. हा, असं ते एक तार तयार झाली की लाचो थेंब असत ना तो बघायचो म्हणजे काय पाक आपलो झालोय असो. आता हे बघतोय, हे बघा याचो पण गोळो थोडस होता. हे अशा इतपत जर तुम्ही पाक केलास ना तर हे लाडू ना म्हणजे आपल्या वयस्कर लहान मुलांका दात नसलेल्यांका मऊसूत लाडू, एकदम मऊसूत लाडू. आपल्या थोडे खुसखुशीत थोडे मऊ आहेत ना मग पाक जरा आणखीन पुढे जाऊ दे. पण मंदच गॅस करा. मोठी केलास तर काय होतलो गुळाचो पाक एकदम काळो काळो होतलो. परत एकदा माझ्या मते आता झालेलं आहे कारण पाक असा बघा ना बुडबुडे येऊन. गोळी हो होई, गोळी नाही झालाय अजून. गोळी हो होई आणि आवाज येऊ पयो खन नाही झाला. असं आपटून खन असं आवाज येलो की समजायचो आपलं पाक झालं. म्हणजे बघा किती तिळाचे लाडू साधे असतात, सोपे असतात, पण त्याच्यामध्ये पण छोट्या छोट्या किती टिप्स असतात ज्याच्यामुळे तुमचे लाडू कडक नाही होणार, एकदम मऊसूत होतात. जे तुमका म्हणजे आपण जर असं इग्नोर केला आणि लाडू वळवून गेला म्हणजे घाई गडबडीत तर लाडू फसलेच समजा. मग ते दाताची कंडिशन, मग तुम्ही लाडू खावच्यात सुद्धा नाही. म्हणतात दरवेळेला म्हणतात बाबा आता नको, या वर्षी नको, आपण रेडीमेड लाडू. पण रेडीमेड लाडूची पण तीच गत असतात. मग काय करायचा त्याचं पण उत्तर आहे माझ्याकडे. शेवटात जर लाडू तुमचे कडक झाले तर काय करायचं तर उत्तर देते. आता मी परत दुसरी वाटी घेतलंय. त्याच वाटीत तास दाखवता काहीच नाही. आता थोडस पाक आपलो जवळ इलो आहे बघा. म्हणजे आता ह्याची हय तार बनता थंड झाल्यावर. अजून तरी हो कोया आपण बघूया वरून दोन्ही प्रकार बघूया ना, कळेल आपल्याला. थोडीशी अजून हो कोया बघ. तार जर अशी येतात, जर अशी तार आलेली आहे बघा, इतपत येता. ही बघा. म्हणजे जवळजवळ आपल्याला 10 मिनिटं तरी लागली.
आणि हे ढवळत राहायचं. ढवळायचं सोडलं की खाली गुळ करपेल. त्याच्यामुळे ढवळत राहायचं. तर परत एकदा बघूया. हे बघा यायला लागली आहे ना. लांब लचक अर्धा सेंटीमीटर तरी येऊ पाहिजे खाली. नाही बघा किती मेहनत, बाप रे. लाडू खाऊ घे 1 सेकंद पुरो. हो, एका खेपेतच जाता बुडुक्कन, छोटासा असता ना तो. पण बनव ना, खेप बघा केवढी. म्हणजे जवळजवळ आता लाईव्ह आपला चालू होऊन आता मला वाटतं अर्धा तास झालेला आहे. तर असं आता ह्याचा अर्थ मला कळलं की 10-15 मिनिटात लाडू बनत नाही. नाही 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 मग बनत. तुम्ही किती कमी क्वांटिटीचे घ्या, हा. नाहीतर जास्त घ्या, नाही होत. पाकावर आहे तुमच्या. आता हे का मी बाजूक ठेवते, नंतर तो होता काय बघतोय. आता हे बघता मी होय बघतोय. आज पाकान धरल्यानच आहे, दोघांनी करा मेहनत. आणि ते पण चिकीचं. मग विचार करायचा आपण साधं गुळ घेतलं तर खूप वेळ तर लागतो. त्याचं खूप वेळ लागतं. म्हणून ते 10-15 मिनिटांमध्ये सॉरी या ते नाही होत. म्हणजे तुम्हाला 1 तास तरी कमीत कमी द्यावा लागतो. कारण मेन हे पाक आहे. जर इथे पाक तुमचं फसलं तर तुमचे लाडू फसले. हो बघा, ह्यो झालेलो हा. आता ह्याचं कडक जरासं ह्यो होता. इथे ढवळायचं सोडलं की इथे करपायची भीती. बघा हा शुगर सिरप सारखा झाला की नाही. हो. म्हणजे साखरेपासूनच सगळं बनलं जातं. गूळ पण आणि साखर पण ऊसापासून. बघूया आता. एवढ्या वेळात तर झालाच पाहिजे अशी आशा आहे. येता 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 आता अर्धा सेंटीमीटर येत. आज पण ह्यो झालो, आता पाक झालो आपलं. गोळी बंद पाक. ह्यो बघा असं गोळं हो पया झालो. आता ह्यो गोळो मी टाकते. आता आवाज इलो तर कमेंट लाईव्ह मध्ये सांगा. आता आपलं पाक झालेलो हा. मी गॅस करते बंद. त्याचे प्रयत्न चालू होते चमच्याच्या वरती. हो बघा, घे बाय, बाहेरच पडलो. इलो इलो तर लाईव्ह मध्ये सांगा. परत एकदा पाणी नाही घेत. इलो तू काय इलो. हो माझा बाजू होता ना मग पटकन. हे पण इली तारी बघा. येता अर्धा हा सेंटीमीटर. हे बघा ना एवढी आली. हे बघा परफेक्ट आली. म्हणजे डोळ्यांना दिसते एवढी तर आलीच. ही बघा म्हणजे इथपर्यंत येईपर्यंत ही तार दिसते. हे बघा हे शेवटचा लांब लचक आली. म्हणजे आपला पाक तयार झाला. तर तुम्हाला कळलं आता दोन्ही पद्धतीने. आता बघा पटकन दुसरी प्रोसेस. आणि हे थंड पण झालं, पूर्ण थंड झालं. म्हणजे आपला पाक होईपर्यंत तीळ आणि खोबरं, सुकं खोबरं हे पूर्ण थंड होतं. आता हे पटकन असं मिक्स करायचं. वेलची पूड रवली हो टाकायची. पहिलं हे करते वेळी पटापट हात चालवायचे. एकदम जसा कोण मागे लागता तसा. हसा घेता की नाही बघा. मी बोलले ना मगाशी ओपनिंग मध्ये, स्नेहा प्रेमळ सरोजा गमतीशीर थोडी. आणि त्याच्या पुढे होता युट्यूब कर आणि कोकण कर. नाही त्याच्यामुळेच आमची होता जोडी. असं मी म्हटलं होतं मगाशी. तरवला यमक जुळवणार. मस्त सुगंध येईल. मस्त लाडू पण अशा दिसतातच आहे. जेव्हा आपण फिरवतो ना तेव्हाच कळतायत की ते छान असे मऊसूत लाडू झालेले आहेत. कुठेही कडक नाही झाले. हे लाडू तुम्ही महिनाभर तरी मस्त राहतील तुमचे सॉफ्ट असे. आणि तोंडात टाकले सकाळी एक लाडू खायचा, गरम पाणी प्यायचं, काम फिनिश. कारण तीळ खावं, ह्याच्यामध्ये कॅल्शियम खरंच खूप जास्त प्रमाणात असतं बाकी सगळ्यापेक्षा. ज्यांना हाडाचं दुखणं आहे, कमरेचं दुखणं आहे, त्यांनी तीळ खसखस खावी. आणि तीळ बघा आपण चावायला गेलो ना की त्याच्यातनं तेल सुटायला लागतं. आता हे गरम गरमच वळवून घ्यायचे. गरम गरम वळून घ्यायची. चमच्याचा आधी काढते, नाही तर ह्यो हा, काय हा. होतं चमचो आहे दुसरं तिळाचं काविल तो तयार होतो. हा ते काय असं चिटकतले की ते निघाचं हा. नाही. एकदाच तूप लावून घ्यायचं हाती आणि मग हे करायचे. आणि आधी चमच्याचा काढून घेतो या बघा. आता तुमका जर हे लगेच लगेच वळवूचे हत की थंड करून, नाही तर थंड करून केलास तरी हरकत नाही. पण ते काय होतले
मग त्याच्यावर पण एक टीप आहे. आता ह्या काय करायचा, असा असा थोडा थोडा काढून ठेवायचा. जेवढे आपले लाडू आहेत ना तेवढा तेवढा. त्यांनी काय होता, मिश्रण थंड होता. तीळ भाजून घ्यायचे का? हो, तीळ भाजून घ्यायचे. आम्ही पहिलंच दाखवलंय. त्याच्यानंतर पाक तयार व्हायला जवळ-जवळ 20 मिनिटं लागली. हम्म. ते तुम्हाला दाखवला. एक तारीच पाक झाला पाहिजे. चिक्कीच्याच पाण्यामध्ये गुळाचा एक तारी पाक. हां. आम्ही जे आज दाखवतो ना चिक्कीच्या गुळाचे, नॉर्मल गुळाच्या तर ते जर आम्ही रेसिपी केली तर तुमका दाखवतो, की नॉर्मल गुळाचं कसं व्हायला पाहिजे ते. आता हे बघा, हे असे वाटे-वाटे घालून ठेवते. कित्या माहिती आहे? आहे ना का असा केला तर हातात तुमच्या चटके नाही लागतील. असाच बुतुरसून घेतलास ना तर चटकं चटके लागतील. लागतले. म्हणून आणि हे लाडू अजिबात वळवायचो नाही, दाबायचो नाही. हे असं बघा, फक्त असं गोल-गोल घेतलं ना, की हात हे होतं. गोल-गोल, गोल-गोल फिरवून घ्यायचो फक्त. हलको, दाब नाही द्यायचो. जसं चपातीचं गोळं कसं रगडतास तसं नाही. हलक्या हात. म्हणून हे लाडू हलके होतात. दाबलास ना तर नाही होतले ते आणि कडक होतले. फुलतले पण नाही ते लाडू. झाले. झाले पटकन होतात हे बघा. काही सेकंदात आपले लाडू होतात. आता एका दुसरा ताट घेऊया. त्याच्यात खोबरा लागतो. जोरात नाही हे बघा. आता त्या वहिनीने असं काढून दाखवलं. मी आपल्या हातावरच असंच घेते. ते सोसलं जातं थोडंसं हां, म्हणजे पाणी पाहिजे तुम्हाला तर पद्धत दाखवली आहे, हां. की बाबा जर तुम्हाला गरम-गरम नाही होत आहे, कारण ते गरम-गरम चिटकतात तीळ हाताला. गूळ आणि तीळ असतात ते चिटकतात. पण तुम्ही पाण्याचा हात लावला ना तर नाही चिटकत. पाण्याचा, तुपाचा हात लावला तरी चालेल. हं. आता मी पाण्याचाच हात लावला मगाशी जे आपण हं. ते गुळाचंच पाणी आहे ना आणि हलक्या हाताने हां, कुठेही दाब नाही द्यायचा. हे बघा. आपला हा लाडू. सरोज भुतुरसून घेता पण साईज मोठी हां. एरवी माझे लाडू ना छोटे होतात, पण आज माझे लाडू मोठे होत आहेत. हे बघा. ह्यो पण मोठंच झालं बघा. 1 चमचा तीळ रोज खावे आणि अर्धा चमचा खसखस स्त्रियांनी खावी. कमरेला खूप चांगली. खसखस खूपच चांगली असते, पण खसखस महाग असते म्हणून ते हां, खायला बघत नाही. पण खसखस खावी. तुम्ही तिळाच्या लाडूत सुद्धा भाजून घालू घालू शकता. शकता. छान लागते. हां. मला एकदा गावच्या पद्धतीने काळे तिळाचे लाडू करायचे आहेत. कारण काळे तीळ ना सफेद तिळापेक्षा जास्त पौष्टिक असतात. त्याचे कधी मी लाडू एकदा गावी गेलेले ना, तेव्हा काकीने दिलेले गावच्या सासूने. तेव्हा मी म्हटलं, "काळे?" मी पहिल्यांदा विचार करते, "हे काय देतेय?" बघितलं तर तिळाचे लाडू. काकी बोलते, "खा गो, तिळाचे लाडूच आहात ते." हे कारण बघा. त्याच्या सालांमध्येच जास्त सत्व असतं. हे कसे हां, पॉलिश करून सगळी साला निघालेली असते. जाऊ नये. आय, चला. आय. शेंगदाणा चिटाकलो. हात बाजलो. म्हणून मी पाण्याचा हात लावला. त्याने हात भाजत नाही. सरोज घरात खाऊक करता. तुमका जर विकूचे असतील किंवा हळदी-कुंकू घालू जाता ही माझी साईज बरोबर आहे. रुपया एवढी. हां. ह्यो ह्यो बेसनचा लाडू वाईज आणखीन घातलेली. माझे जीन कधी खाणार आहे ना कॅल्शियम. त्याच्यामुळे त्याच्यासाठी वाईज त्याका मोठे-मोठे. आवडतात हां लाडू. लाडू, मोदक. काल मोदक खाल्या नसतील. हां, खाल्यान पण हं. एकच आवडीन खाल्यान. त्याची वाईज वातावरणामुळे तब्येत वाईज वर खाली आहे. तशी तर सगळ्यांचीच आहे कारण कधी थंडी लागते, कधी गरमी लागते. पण तिळाचे लाडू बघा ना, प्रत्येक गोष्ट आपण जी बनवतो त्याचं सायंटिफिक रिझन पण आहे, की आपण तीळ खावे थंडीमध्ये. कारण हे पण तीळ माका उष्ण असतात. किती वर्ष ऐकून आहे मी, एक तीळ 7 भावांनी कसो खाल्यानी? त्याचं उत्तर नाही माहिती. हां, त्याचं उत्तर मी गेल्या वेळेस पण विचारलेलं आहे. आता पण जर तुमका माहिती असत तर सांगा. एक तीळ 7 भावांनी खाल्यानी. वाटून. कसं वाटून खाल्यानी? एक लाडू म्हणशाल तर तो खाऊक येतो. चला, सर्वत्र तर अगदी सोपं आहे 7 भावांका खाऊक. मला असं वाटतं चाटून-चाटून खाल्लं असेल. थोडंसं असं टेस्ट घेऊन-घेऊन तू घे आणि आणि मग शेवटी शेवटी ज्यांना मिळालं ना त्याने अख्खा खाऊन टाकला. असं माझं उत्तर आहे गमतीशीर. आता मला माहिती नाही. बघा मी हाताने असं तेल लावल्यामुळे पण सॉरी पाणी लावल्यामुळे पण हात भाजत नाही एवढं मी गॅरंटीड सांगू शकते हे बघा इझिली कारण तुमच्या समोर आम्ही मिश्रण बनवलं ते गरम आहे पण शक्यतो कोमट आणि गरम असेपर्यंतच वळा जर थंड झालं तर तुम्हाला पुढची टिप आहे की काय करायचं जर कुणाला माहिती असेल टिप तर खाली तुम्ही कमेंट करा आणखीन काही टिप्स असेल तर आता पण सांगा. हा मिश्रण थंड आम्हाला एवढी टिप माहिती आहे आणि आमच्या अगोदरच्या लाडूमध्ये आम्ही दिलेले आहेत. खाली कढईमध्ये गरम पाणी घ्या, त्याच्यावर कढई ठेवा. ती पण एक टिप आहे. ती पण आम्ही केलेली ना गेल्याच हम्म. वर्षी ना. आता आपण बाकीचे लाडू नंतर वळूया मग हां. चला अशा प्रकारे आपला आता बऱ्यापैकी लाडू झालेले आहेत हे बघा अर्धा किलोच्या वर तर लाडू नक्कीच झाले
आता साईजवर आहे हा तुमचे. जसं वहिनीने सांगितलं विकायचे असतील तर त्या साईजचे बनवा, घरी खायचे असतील तर माझ्या साईजचे बनवा. आणि हळदी कुंकूला बायकांना द्यायचे असेल तरी बहिणीच्या साईजचे बनवा. ₹1 म्हणजे बरोबर हा. साईज आहे, म्हणजे 1चं कॉइन तेवढं साईज. ही साईजच सहसा दुकानात आपल्या हळदी कुंकू वाटलेले असतं तेवढ्यात ही साईज असतात. माझे थोडे काय माहिती मी प्रयत्न करून पण तेवढेच होत आहे. आम्ही एकदा चमच्यातून पण केलेलं ना गो. एक समान 2 असे चमचे गोल घ्यायचे हा, आणि त्याला असं गरगर 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 फिरवायचं, असं असं आपटायचो असं आपटायचं. आपटायचो हातीवर. ते पण दाखवलेले आहे, म्हणजे त्याने त्याने पण पण तुमचा shape हात होतो. भाजत नाही. हा, ह्याने पण नाही भाजत पाणी लावल्याने. ही आपली घरगुती सोपी पद्धत. आणि शक्यतो लाडू दाबू नका. चला अशा प्रकारे दाबायचे नाही, आता फक्त जरासा प्रेस करून असे गरागरा फिरवायचे. शेवटची ही टीप. हा चला आता आपण हा, दाखवा, फोडून दाखवा एक लाडू. मी तोपर्यंत वळवते. अशा प्रकारे आपण आपला लाईव्ह एंड करूया. आता हे गरम आहेत ना, म्हणून एका डसतले आणि असे गरम गरम पण भरून नाही, नाही, त्याने पूर्ण पण थंड ते करू खोय. चिवट होतं. चिवट होतले, एकामेकाच्या दाबावर ते बसतले, हा. थंय चिक्कीचो प्रकार होतलो, गोल चिक्की. आणि काय त्याचा शेप होतले, रवाचो नाही. हा शेप नाही राहावाचो आणि ते डसलेले आणि चिवट पण होतले. गुळ जसा चिवट असता ना हा, तसे तसे चिवट चिवट. मग ते होतले. काय काय जणांचे लाडू आपण बोलतो ना चिवट कसे गो झाले. हा, मग हे पूर्ण थंड करायचे. सावकाश संध्याकाळी भरलास तरी चालत, सकाळी केलास नाही. हम्म. आता चला. हे झालेलो हा, हे पूर्ण गार झालेलो हा, तरी हा. पण हा बा. पण काय करणार, तुमच्यासाठी फोडूया तो लाडू आपण. तेव्हा बघा अजून गरम आहे म्हणून काय झालो आहे हो, चिवट आहे हो बघा असो. म्हणून हे लाडू ही थंड तार करून दिसता तार हा बघा असो. म्हणून हे लाडू पूर्ण थंड हो. आता हे पूर्ण थंड होय तोपर्यंत आपलं लाडू चालू ठेवूचं नाही ना, त्याबद्दल सॉरी. हे बघा आवाज येलो, परत एकदा सांगा लाईव्ह मध्ये. चला. गरम गरम हा. असे बांधू होय, नाही तर काय होय परत कढई गॅसवर ठेवची लागतली हा. आणि रंग मग चेंज होतलो, गुळ काळा पडता. अर्धे लाडू सफेद झाले गो, एकदाच केलंस ना, मग अर्धे लाडू लाल किती झाले असो प्रश्न येतलो. म्हणून आता हे सर्वच बांधता आणि आम्ही आता लाईव्ह बांधता बांधता पण करतो. हा, जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईव्ह सेव्ह होतो तो जाऊन तो बघा. जाऊन बघा. आणि सगळ्यांनी हळदी कुंकू लवकर लवकर तीळ आणि लाडू करा. आणखीन एक सांगते जाता जाता टीप, जर तुमका नाही एकसारखे कलरचे वय आहेत लाडू आणि जर नाही होता, यात काढून घ्यायचा, मिक्सरात फिरवायचा आणि लाडू व्हायचे. त्यांनी काय होता, आपला गुळ आणि तूप जरा विरघळता आणि लाडू मग वळवूक येतात. फक्त काय होता, तीळ बिळ सगळे वाटले ना लाडू छान लागतात. तशी पण रेसिपी येतली आपल्या परब किचन. झाली, बाय बाय. गो घे हातीत हा. घे. हा बघा, हा बघते तरी मला वाटतं थंड झालंय. नाही नाही, चिमटा म्हणजे नाही. नाही 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 नाही, जाऊ दे, प्रयत्न नको. चला अशा प्रकारे परब किचन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हे लाडू खाऊ घ्या. मकर तिळगुळ संक्रांती घ्या आणि गोड गोड बोला आणि गोड गोड आम्हाला प्रसिद्ध सुद्धा देवा, की त्या आमचा परब किचन बघा, त्याच्यावर सुद्धा रेसिपी असत.